दादा, सरकारने 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली, समाधान आहात का? आता त्यांनी तर सांगितलं होतं की बा 7-12 कोरा 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 करू. आता ते हे कोरा तर त्यांनी केलाच नाही. आता हे शेतकऱ्याच्या तोंडाले पाणी पुसण्यासारखं आहे. आणि मुळात ते म्हणतात की बा आम्ही जनतेचे सेवक आहोत. तर जनतेचे सेवक आहेत तर यायले ते मानधन कशासाठी, यायले पगारी कशासाठी, यांनी घ्यायच नाही पाहिजेत. ह्या पगारी त्यांनी घ्यायला नाही पाहिजेत. आणि ही जे कर्ज माफी केली तर याच्यामध्ये कोणते निकष लावायला नाही पाहिजेत. कारण लोक आले ते कागदाचेच पुटुळे चालले बँकेत कोणाचं माफही होणं नाही, काही नाही, काहीच नाही. त्यातले 2-2, 3-3 वर्ष त्याच्यात घालणं आणि त्या दारानं लोकांचे कर्जबोजे अधिक झाले. तर याला सर्वस्व शासन जिम्मेदार आहे. नक्कीच शासनानं जर कर्जमाफी करायची असेल तर कोणत्याही प्रकारचे निकष लावू नये, असं सुद्धा शेतकरी संतप्त सवाल करत आहेत. अजून माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, सरकारने कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं, नेमकं तुमच्यावर कर्ज किती आहे आणि 2 लाखाची कर्जमाफी केली जाणार, यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, या समाधानी नाही. काहून की सरकारने पहिल्यापासून शेतकरी आहे नापिकी झाल्यामुळं 3 वर्षापासून मालटाल व्हायला त्याच्यामुळं सगळे याच्यात येते. त्याच्यामुळं संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याला पाहिजेच आहे. 2 लाखाची कर्जमाफी करून काय फायदा होणार आहे की वरचे पैसे राहिलेले भरायलाच ते शेतकऱ्याला पैसे नाहीत. पुन्हा दिवस सारखेच येणार. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं होतं की कर्ज संपूर्ण करू, असं शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं होतं. हे आमचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. काही सरकारनं 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आहे, नेमकी काय तुम्ही एक शेतकरी असमाधानी आहात का? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 7-12 कोऱ्या करणार असे आश्वासनं दिली, पण आश्वासनं दिले ते पूर्ण केले नाही. आणि 2 लाखापर्यंतच काय, माझ्या सासूचं 3 एकर शेत आहे. 3 एकर शेतावर जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले 1.5 लाख रुपये आहेत. पण या 1.5 लाख रुपयामध्ये नापिकी झाल्यामुळे, कारण दरवर्षी आम्हाला 2 पोते सोयाबीन आणि 2 पोते तुरी होतात 3 एकरामध्ये. मग त्यात आम्ही खर्च काढणार का मजुरी काढणार का, आणि तुमचे कसे देणार? म्हणून आमचे 3 एकराचं तरी 5-6 वर्ष झाले थकीत आहे. हे मी माझं स्वतःचं अनुभव सांगते. आणि म्हणून माझंही सुद्धा असं म्हणणं आहे की आश्वासन देसाल तर पूर्ण करा, नाहीतर आश्वासन कोरे देऊ नका. म्हणजे तुम्ही 7-12 कोऱ्या करत असाल तरच आश्वासन द्या, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. नक्कीच आपण बघितलं, महिला शेतकरी आहेत, त्यांना सांगितलं की माझ्या सासूकडे 3 ते 4 वर्षापासून ते कर्ज आहे थकीत आहे, त्यामुळे आश्वासन नको, आमचा 7-12 कोरा करा, असं सुद्धा आश्वासन बोलले जात आहे. आपल्यासोबत आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आहेत. त्यांचे कालच रविकांत तुपकर भाऊ यांनी सांगितलेलं आहे की सरकारने जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली ही कुठेतरी फसवी, आम्हाला सरसकट 7-12 कोरा करू. त्याने आता सुद्धा मराठवाडा अध्यक्ष आपल्यासोबत गजानन कावरके आहेत. त्याचा कालच रविकांत तुपकर यांनी ही फसवी कर्जमाफी सांगितलेली आहे. तुम्ही एक मराठवाडा अध्यक्ष आहात, नेमकं काय आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, मुळातच 1.5 वर्ष झाले या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, आणि त्या अपेक्षानं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी या सरकारला मतदान केलं. परंतु आज देण्याची वेळ आली तर हे जाचक अटी घालून शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा करतात. आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही मग जे काही कोरा 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 म्हटले, म्हणजे या 2 लाखालाच तुम्ही कोरा म्हणले होते का? आणि आणखी तुम्ही म्हणता की याच्यामध्ये पात्र शेतकरी घेऊ. पात्र म्हणजे कोण? जे भाजपचे झेंडे हाती घेतात ते पात्र का? जे भाजपच्या घोषणाबाजी करतात ते पात्र का? आणि एकतर तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या फसव्या अशा कर्जमाफीला देता. तुम्ही जर या ठिकाणी सरसगट कर्जमाफी देऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर समाधानी केलं असतं तर निश्चितच त्या नावाचं कुठेतरी फलित झालं असतं. परंतु आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही जे काही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देता हे अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे तुम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या उद्योगपतींचं जेव्हा कर्ज राईटअपच्या नावाखाली हजारो कोटींचं माफ करता, त्याला कुठलीही अट नाही, कुठला नियम नाही. आणि इथलं महाराष्ट्रातला शेतकरी हे जगाचा पोशिंदा आहे. एका दाण्याचे 1000 दाणे करताना रक्ताचं पाणी त्याला करावं लागतं. आणि त्याला ज्यावेळेस देण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्ही निकष आणि अटी लावता, अजिबात चालणार नाही. द्यायची असन तर तुम्ही 5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रक्कमीची कर्जमाफी दिली पाहिजे. एक तर शेतकऱ्यांनी 1.5 पावणे 2 लाख रुपये बँकेचं कर्ज घेतलं आणि आता त्याच्यावर ते व्याज होईल. व्याजही तुमचं कमी नाही, व्याजही खाजगी सावकाराच्या पलीकडे तुम्ही 12% त्या ठिकाणी त्या याला पैशाला व्याज लावता. म्हणजे आमची रक्कम झाली 3 लाखाच्या आसपास आणि देता तुम्ही या ठिकाणी आम्हाला 2 लाखापर्यंत. म्हणजे आणखी तुम्हाला शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावायचं का? आणखी आमच्या मायच्या कपाळाचं कुंकू तुम्हाला पुसायला लावायचं का? असेच आमच्या बापाचे पाय फासाकडे चालले
आणि आम्ही त्या ठिकाणी आत्महत्या करतो. दर दिवसाला 7 ते 8 शेतकरी महाराष्ट्रातले हे आत्महत्या करतायत. आणि तुम्हाला ही अशी फसवी शेतकरी कर्जमाफी करून आणखी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या तुम्हाला आत्महत्या वाढवायच्या आहेत का? अजिबात चालणार नाही. हे आम्ही खपवून घेणार नाही. जर तुम्ही यावर फेरविचार करणार नाहीत, यावर शेतकऱ्यांना तुम्ही व्यवस्थित कर्जमाफी देणार नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरीकडे तुम्ही जे काही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही 50,000 रुपये देऊ म्हणता. अरे तुम्ही पहिल्या कर्जमाफीचे 50 रुपये आमच्या तोंडावर फेकून मारले नाहीत, दमडी आम्हाला दिली नाही. म्हणजे ते तुम्हाला जर द्यायचं असेल तर कमीत कमी 1.5 लाख रुपये, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये तुम्ही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही दिले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नसता हे तुम्ही जे काही कर्जमाफीचा जे काही तुम्ही वाहापोहा करता हे अगदी फुसका आहे, हे पोकळ बांबू आहे असं आम्ही तरी म्हणू.